नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपले स्वागत करत आहे। आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 वार गुरुवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो हे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर त्याचबरोबर फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका। तर चला तर पाहू की आज फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का। झेंडूची आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती झेंडूची आवक पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी आज पाहायला मिळते। तर दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते। तर त्याचबरोबर झेंडूची मोठ्या प्रमाणावरती झालेली आवक नवरात्रीच्या सणामुळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती आज आवक झाल्यामुळे दर जे आहे ते झेंडूसाठी कमी झालेले पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 12 ते 15 रुपये किलोपासून झेंडूसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण आज पाहायला मिळते। तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या कलकत्ता झेंडूसाठी 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर बाजारामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती ग्राहकांची खरेदीसाठी संख्या पण पाहायला मिळते। त्याचबरोबर फुलांच्या दरामध्ये आज मोठी घसरण झेंडूच्या दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। फुलाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सो फुलासाठी दर जे आहे ते 60 ते 80 रुपयापर्यंत चांगल्या जिप्सो फुलासाठी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 40 रुपयापासून जिप्सो फुलाचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर डच गुलाबची क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या डच गुलाबसाठी साधारणतः उच्चांकी दर जे आहे ते 80 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, एका बंचमध्ये आपल्याला 20 स्टिक पाहायला मिळतं। तर साधारणतः एका बंचसाठी आपल्याला 80 ते 100 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या डच गुलाबसाठी दर पाहायला मिळतं। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापासून डच गुलाबचे दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर गुलाबासाठी पाहायला मिळते। जरबेराची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी 30 ते 40 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या जरबेरासाठी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते उच्चांकी 40 रुपयापर्यंत पाहायला मिळते। सनफ्लावरची क्वालिटी पाहू शकता, तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापासून सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। कामिनीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीसाठी दर जे आहे ते 3 ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। ब्ल्यू डेजी तसेच पिंक डेजीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून ब्ल्यू डेजी तसेच पिंक डेजीसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता, तर त्याचबरोबर वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला तुकडा गुलाबची आवक पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला 60 ते 70 रुपयापासून तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बोर्डो गुलाब तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते। त्याचबरोबर डच गुलाबसाठी एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर गुलाबाचे दर पाहायला मिळतात। लिलीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये लिलीसाठी 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर एका बंचसाठी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। गुलछडीची क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या गुलछडीसाठी 250 ते 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 200 रुपयापासून दर पाहायला मिळतात। बागेश्री शेवंतीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या बागेश्री शेवंतीसाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 80 रुपयापासून बागेश्री शेवंतीसाठी दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। तर त्याचबरोबर सेंट व्हाईट शेवंतीची क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेवंतीसाठी साधारणतः सेंट व्हाईट शेवंतीसाठी 180 ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी 180 ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते।
आस्टरची क्वालिटी पाहू शकतो, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या आस्टरसाठी साधारणतः दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीच्या आस्टरसाठी साधारणतः 120 ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो. क्वालिटी पाहू शकता, आवक हे मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. त्याचबरोबर दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर आस्टरसाठी पाहायला होते. पासलीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी दर जे आहे ते 5 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पासलीसाठी पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला होतात. गुलाबपाकळीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये गुलाबपाकळीसाठी साधारणतः 30 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर गुलाबपाकळीसाठी पाहायला होते. पर्पल शेवंतीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पल शेवंतीसाठी दर जे आहे ते 120 ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 ते 70 रुपयापासून पर्पल शेवंतीचे दर पाहायला मिळतात.